कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळतील. चला वळूयात कथेकडे. रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंद भाग 10 मराठी कथा. माझा माईक अजून पण आलेला नाही आहे, त्यामुळे इकडचे तिकडचे किंवा माझ्या श्वासाचा आवाज आला तर समजून घ्या. तर चला वळूयात कथेकडे. कथा खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे ना, पण मला 2 भाग लिहिणं शक्य होत नाही. मला पण घरची कामं असतात, मुलं आहेत आणि घरचं सगळं बघून कथा लिहायची म्हटल्यावर त्याच्यात माझा अभ्यास पण असतो. तर चला वळूयात कथेकडे. शिवांशीने वरच्या बेडरूमच्या दारापाशी जेवणाचे ताट कसेबसे खाली ठेवले आणि प्रियांशला मोठ्याने आवाज देत ती एका सेकंदात पळत खाली निघून गेली. प्रियांशने हसतच ते ताट हातात उचलले आणि खोलीत प्रवेश केला. पौर्णिमा अजूनही गादीत तोंड पाडून उशीत तोंड लपवून मनातून धुमसत पडली होती. प्रियांशने ताट शेजारच्या टीपॉयवर ठेवलं आणि अगदी शांत आवाजात म्हणली, हे बघ, मी आलोच चेंज करून आणि फ्रेश होऊन. तोपर्यंत तूही फ्रेश होऊन घे. पौर्णिमेने कसलाच प्रतिसाद दिला नाही. प्रियांश स्वतःच्या चेंजिंग रूममध्ये गेला. छान फ्रेश होऊन अंगावरचा हळदीचा कपडा बदलून टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून तो बाहेर आला. पण पौर्णिमा तशीच पडून होती, उठायचे नावच घेत नव्हती. तिला हसवण्यासाठी प्रियांश तिच्या अगदी जवळ गेला आणि मिश्किलपणे म्हणाला, पौर्णिमा, तू मला आणलेले गुलाबजाम खाल्ले तर नाहीस ना गं? पण आता पौर्णिमा काहीच बोलली नाही. नेहमीसारखी त्याच्यावर चिडलीही नाही. तिचा हा भयंकर शांतपणा पाहून प्रियांशला आता खरोखरच काळजी वाटली होती. त्याच्या चेहऱ्यावरचा खोडकरपणा पार निघून गेला. तो अगदी हळूच तिच्या शेजारी जाऊन बसला. आवाजाची व्हिजिबिलिटी जरा कमी जास्त होते. असाच आवाज दिल्यामुळे तिच्या त्या लांब सडक मऊ आणि रेशमी केसांवरून अत्यंत प्रेमाने हात फिरवत तो अत्यंत मऊ आवाजात म्हणला, राणी, अगं काय हे, किती रागावशील गं, किती चिडचिड करशील. उठ ना स्वीट हार्ट. हा रस्वा हवा तर उद्या कंटिन्यू कर, पण आता थोडंसं जेवून घे ना प्लीज. सकाळपासून पौर्णिमेने त्याला किती त्रास दिला होता, वस्तू फेकून मारल्या होत्या, तरीही शेवटी नवरा तो नवराच असतो ना. तिच्या प्रत्येक नखऱ्यामागे तिचे दुखावलेले मन आहे हे तो ओळखून होता. प्रियांशने अत्यंत अलगदवारपणे तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला सावरले आणि तिला हळूच उठून बसवले. दीर्घकाळ रडल्यामुळे पौर्णिमेचे नाक पार जाम झाले होते. डोके भणभणत होते. तिचे गाल, नाक रडून रडून एकदम लालबुंद झाले होते. जणू पौर्णिमेचा चंद्र आत्ताच ग्रहण सुटल्यानंतर कसा आरक्त आणि लालसर दिसतो, हुबेहूब ती तशीच दिसत होती. प्रियांशचे मन हेलावले. त्याने पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात डोळे घालून गहिऱ्या आवाजात सांगितलं, अगं राणी, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे गं, पण काय करू. अगं तू शिकतेस, मला तुझ्या अभ्यासावरून तुझं लक्ष विचलित करायचं नव्हतं, म्हणून मी तुझं ते लव्ह कन्फेशन लगेच एक्सेप्ट नव्हतं केलं गं. प्रियांशच्या तोंडून हे सत्य ऐकताच पौर्णिमेच्या काळजाचा ठोका चुकला. ती अगदी हळुवार आणि काकुळतीच्या आवाजात म्हणली, खरं बोलताय ना तुम्ही? प्रियांशने लगेच स्वतःच्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाला, हो गं, अगदी तुझी शपथ. त्याच्या या उत्तराने पौर्णिमेच्या चेहऱ्यावर एक गोड लाजरस स्मित हास्य उमटलं. ती हळूच उठली आणि उठून बसली आणि थोडे तोंड वाकडे करत म्हणली, मग मला इतकं का छळलं तुम्ही? प्रियांशने तिचे ते 2 नाजूक हात आपल्या हातात घेतले आणि हसत म्हणाला, अगं मला सांग, शिवांशी दी आणि मी जुळी आहोत की नाही? मग आधी दीचे लग्न व्हावे असे मला वाटत होते. मग तू मला गेले 4-5 महिने झाले सारखी टस्सल देत होतीस. मग काय करू? सारखं काय अधिकार लावलं होतंस तू, म्हणूनच मीच आणलं तुला या घरी आणि गाजवला अधिकार. बोल, आता अजून काही बोलायचे आहे का? पौर्णिमेच्या मनातील सगळा संताप पार विरघळून गेला होता. तिने कसलाही विचार न करता आपले डोके थेट प्रियांशच्या रुंद आणि मजबूत खांद्यावर टेकवले आणि शांतपणे म्हणाली, नाही. प्रियांशने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि पुन्हा जरा हळूच म्हणाला, पण एक सांगू, मला खूप भूक लागली आहे गं, चल ना जेवू ना, की पुन्हा मार खायचा आहे मला तुझ्या हातचा. तशी पौर्णिमा मनापासून खळखळून हसली आणि म्हणाली, नाही, आता नाही, तसं नाही करणार मी. असे म्हणत ती अचानक प्रियांशच्या घट्ट मिठीत शिरली.
आणि तिनं तेच केलं. ते गच्च भरलेलं नाक त्याच्या छातीवर भरभर करून मोकळं केलं. तर तो म्हणला, झालं का, झालं का? ती म्हणाली, नाही ना, अजून थोडंसं. आणि तो म्हणला, ए घाणेरडी कुठली, पहिल्यापासून नाक मोकळं करायला आणि दातांची सळसळ काढायला मीच मिळतो ना. पौर्णिमाने त्याला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारत म्हणाली, नाही ना मिळत दुसरं कुणी, तुमच्याशिवाय काय करू? प्रियांशने सुद्धा तिला क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हृदयाशी अगदी घट्ट कवटाळून धरलं. तिच्या सुवासिक केसांवर एक दीर्घ आणि प्रेमाचं चुंबन घेतलं आणि तो म्हणाला, जा आता फ्रेश होऊन ये, मग चेंज कर, मग मी तुला जेवण भरवतो. पौर्णिमा त्याच्या मिठीतून न निघताच म्हणाली, प्रियांश, मी चेंज नाही करू शकत. तो म्हणला, अरे काय हे, असं करणार का तू राणी आता? जा ना, बरं बरं वाटेल तुला फ्रेश झाल्यावर. प्रियांश तिची समजूत काढू लागला. पौर्णिमा पुन्हा हळूच म्हणाली, तेच तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे ना. मी माझं काही साहित्य इथं आणलेलंच नाही आहे. त्यात किती महिने झाले मी या वाड्यावर आलेच नाही, त्यामुळे इथे माझं काहीच नाही आहे. आणि अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. प्रियांशने तिची हनुवटी वर केली आणि म्हणाला, काय प्रॉब्लेम आहे, सांग मला, एकाच चुटकीत सोडवतो. ती जरा हळूच त्याच्या मिठीतून स्वतःला सोडून अडखळत म्हणाली, हे मला. प्रियांश हसला आणि म्हणाला, तू काय शिळी झालीस की काय गं? बोल ना, काय हवं आहे? पौर्णिमेने डोळे गच्च मिटून घेतले आणि दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून ठेवत ती एका श्वासात म्हणाली, प्रियांश, मला साडी नेसायला येत नाही आणि पिनअप करायला पण येत नाही. हे ऐकून प्रियांश राजे एकदम चेकाळले. त्यांनी एका झटक्यात तिला तशीच मिठीत वर उचलून घेतलं आणि उत्साहाने म्हणाला, ओ रिअली नाईस यार, फंटास्टिक. पौर्णिमा त्याच्या मिठीत तरंगत होती तर ही लाजून म्हणाली, ओह प्रियांश, यात काय नाईस आणि फंटास्टिक आहे सांगा बरं? प्रियांशने तिचे हात चेहऱ्यावरून बाजूला सरकवले. तो तिच्यापासून योग्य अंतर ठेवून तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला आणि मिश्किलपणे कुजबुजला, अरे मग मी आहे ना, मी कशाला आहे इथे? तेवढाच मला पण चान्स मिळेल ना. पौर्णिमा काही न समजून निरागसपणे म्हणाली, कसला चान्स? तो तिच्याजवळ आला आणि क्षणभर थांबून तिच्या संमतीची वाट पाहू लागला. पौर्णिमाने हळूच मान डोलावली आणि दोघांमध्ये एक हळुवार प्रेमाचा क्षण उमटला. पौर्णिमेने लाजून प्रियांशच्या शर्टची कॉलर दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवली होती आणि डोळे मिटून घेतले होते. दोघांमध्ये एक हळुवार लाजरा प्रेमाचा क्षण उमटला. काही वेळाने प्रियांश हळूच बाजूला झाला. पौर्णिमेने अजूनही डोळे उघडलेच नव्हते. ती गालातल्या गालात एकदम गोड हसत होती. प्रियांशने तिच्या गालाला स्पर्श करत विचारले, काय गं, काय होतंय का? तर ती वेडी डोळे बंद ठेवूनच म्हणली, हो होतंय ना, खूप ठणकतंय. प्रियांश हसला आणि म्हणला, हो का, सॉरी ना, पहिल्यांदाच आणि पहिली वेळ आहे ना, हळूहळू होईल सवय. चल दाखव, फुंकर घालतो. पण ते हात काढ ना आधी डोळ्यांवरचे. पौर्णिमेने एका आज्ञाधारक बायकोसारखे लगेच आपल्या नवऱ्याचा हुकूम मानून हात बाजूला केले. प्रियांशने तिच्याकडे पाहिले. तो मिश्किलपणे हसला आणि म्हणला, सॉरी हां. पुन्हा तिच्याकडे प्रेमाने पाहत तो हसला आणि दोघेही लाजत हसले. पौर्णिमेने श्वास सावरला आणि म्हणाली, अहो प्रियांश, बस ना आता. तो हसत म्हणला, अगं तू जेवणार नाहीस ना, तर यानेच मी माझं पण पोट भरतो ना. पौर्णिमा त्याला हलकासा धक्का देत म्हणाली, जेवायचं आहे मला, पण आधी चेंज करायचंय. मम्मीला बोलवतं का प्लीज? हो बोलवतो ना, पण तू कुठे चेंज करणार, मी मदत करतो ना. प्रियांशने तिची खोड काढली. पौर्णिमा त्याला हलकासा लाजून धक्का देत म्हणली, शी निर्लज्ज कुठले, जावा तिकडं. मी निर्लज्ज नाही हां, तूच तर म्हणालीस साडी पिनअप करायला येत नाही, मग हेल्प करू शकतो ना मी. प्रियांशने भुवया उंचावल्या. राहू देत तुमची हेल्प म्हणजे काहीतरी वेगळंच प्रकरण असणार. जा ना, मम्मीला पाठवा ना प्लीज. प्रियांश हसत तिच्या गालाची पप्पी घेत म्हणला, पाठवतो ना राणी, इतकी काय घाई आहे गं? आधी माझ्या आजच झालेल्या नव्या नवरीसोबत मला थोडा टाईम घालू दे. आणि कसं आहे ना, मी सकाळपासून किती वेळ मार खाल्ला आहे ना तुझ्याकडून, त्याची थोडी भरपाई म्हणून ही माझी फी होती. पौर्णिमा जरा हळू आवाजात त्याला म्हणाली, काय हो प्रियांश, किती रोमॅन्टिक आहात तुम्ही, आणि एवढा सगळ्या फिलिंग्स आतमध्ये दाबून तरी कशात ठेवतात इतके दिवस तुम्ही?
प्रियांश तिच्या केसांची बोट सावरत गंभीरपणे म्हणाला, त्याचं काय आहे ना, तू खूप अल्लड अवखळ आहेस, एकदम नितळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी. आणि मी आहे समुद्र, उफाणणाऱ्या मोठ्या लाटांचा. मग तू माझ्यात मिसळण्यासाठी काय काय करतेस हेच मला बघायचं होतं. पण हो, उद्या आणि परवा 2 दिवस सुट्टी आहे कॉलेजला आणि त्यानंतर तू तुझ्या माहेरी जाण्यासाठी रेडी राहा. पौर्णिमेचा चेहरा पडला. माहेरी? प्रियांश म्हणाला, हो, काय करायचा अभ्यास तेवढा कर आणि काही अडलं तर फोन करून विचार. आणि हो, अजून 3 दिवसांनी निरोप समारंभ म्हणजे फेअरवेल आयोजित केला आहे कॉलेजचा. त्यानंतर महिनाभर तुझे पेपर आहेत. मी त्या काळात कामासाठी बाहेर आहे, इथे नसेल. तर तू शिवांशी दिला काही अडलं तर विचार काय. पौर्णिमा जरा तोंड फुगून म्हणली, प्रियांश, मी घरी जायचं आहे का? तो म्हणला, हो, कारण बोर्डात मला तुझे चांगले मार्क्स हवे आहेत, कळलं? मग पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत होईल. अहो, पण मी इथे वाड्यावर राहून पण अभ्यास करेन ना. पौर्णिमेने त्याला मनवण्याचा प्रयत्न केला. अजिबात नाही, प्रियांश ठामपणे म्हणाला. कसं आहे ना, आता तर तुझ्यावर प्रेम आणखीन वाढलंय माझं, पण तुझ्या अभ्यासाला माझ्यामुळे अजिबात धक्का लागायला नको. पौर्णिमा लाजून लाल झाली आणि म्हणली, शी, निर्लज्ज कुठले, काय पण असतं तुमचं. प्रियांश हसून तिच्या गालावर एक गोड पप्पी घेत म्हणाला, हो मग आता तर आपलं नातं अधिकृत झालंय ना. मग मला सांग, तू रोज एवढ्या अभ्यासाच्या टेन्शनमधून माझ्यासाठी टाईम काढणार आहेस का? पौर्णिमा जरा नाराज होत म्हणाली, नाही, म्हणूनच सांगतोय. आता फ्रेश हो, माझ्या रूममध्ये जा, मी आत तुला पाठवतो. जास्त विचार करू नकोस, मी जो निर्णय घेतलाय तोच योग्य आहे, समजलं? पौर्णिमेने जरा तोंड वाकडं केलं आणि म्हणाले, समजलं, जाते. ती प्रियांशच्या रूममध्ये निघून गेली आणि प्रियांश खाली गेला. त्याने हॉलमध्ये उभे असलेल्या अस्मीच्या कानात हळूच सांगितलं, आत्ता तुला वर बोलवलंय. अस्मीने प्रियाला सांगितलं, वहिनी, मी आलेच हा वरून. मग ती शिवांशीला म्हणाली, बेटा शिवांशी, चल जाऊन येऊया वर. त्या दोघी वर गेल्या. पौर्णिमा फ्रेश होऊन चेहरा पुसतच होती. तिच्या चेहऱ्यावर नव्या नात्याची लाजरी चमक दिसत होती. अस्मी आणि शिवांशी खोलीत आल्या. पौर्णिमेने अस्मीला म्हणजेच तिच्या मम्मीला पाहताच तिच्या गळ्यात पडून जरा रडली. अस्मीने तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणले, बेटा कशाला रडतेस, मी समजते ना तुला. पौर्णिमा शांत झाली. शिवांशी तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती आणि म्हणले, ए हाय माझी क्यूट वहिनी, मला विसरलीस का? पौर्णिमा तिच्या गळ्यात पडली आणि म्हणली, शिवांशी दी, मला तू वहिनी बोलणार आहेस का आता? मला पौर्णिमाच बोल ना. शिवांशी तिच्या कानाजवळ जात खोडकरपणे म्हणले, हो हो, तेच बोलेल. पण आधी मला सांग, आमच्या दादाने जरा जास्तच चांगल्या प्रकारे त्याच्या प्रेमाची जाणीव करून दिली दिसते. पौर्णिमा क्षणभर लाजली आणि शिवांशीच्या गळ्यात तोंड लपवत म्हणली, शिवांशी दी, नका ना चिडू तुम्ही पण. अगं ए शाय क्वीन, हे मी नाही, तुझा चेहरा बोलतोय, बघ जरा आरशात. पौर्णिमा भानावर आली. हो का, सगळ्यांनाच कळेल का हो शिवांशी दी हे? शिवांशी हसली आणि म्हणाली, मी आहे ना, कशाला काळजी करतेस. आता शिवांशी मॅच्युअर होती आणि पौर्णिमा अल्लड होती. अस्मीने विचारली, काय झाले बेटा, कशाला बोलवलेस? पौर्णिमा बाजूला होत म्हणली, मम्मी, मला हे चेंज करायचं आहे. शिवांशी हसत म्हणली, अरे यात इतकं टेन्शन घ्यायचं काय, हे बघ, हे सगळं तुझ्यासाठीच आहे. असे म्हणत तिने प्रियांशच्या कपाटा शेजारचे दुसरे मोठे कपाट उघडले आणि बापरे, आज सगळं रेडी होतं. सगळं काही रेडी होतं, कॉटनच्या ड्रेसपासून ते नाईट गाऊनपर्यंत, आधी आणि साध्या साड्यांपासून ते एकदम महागड्या पैठण्यांपर्यंत. पौर्णिमेला लागणारे सर्व साहित्य तिथे व्यवस्थित ठेवले होते. ते पाहून पौर्णिमा आश्चर्यचकित झाली. हे कधी आणलं शिवांशी दी? काल रात्रीच, तुझ्या टेक्स्टाईलमधूनच. आणि त्यांना पण हे सगळं माहिती होतं? असं मी कौतुकाने म्हणले, हो, माझा भाचा खूप समजूतदार, गुणी आणि छान आहे. पौर्णिमा तोंड वाकडे करत म्हणाली, हो आहे ना, गुणी, समजूतदार आणि छान. चंद्रासारखी मुलगी पळून आणणारा, दुसऱ्यासोबत बोलल्यावर मनात जळणारा आणि डायरेक्ट हक्क हिसकावून घेणारा. तिथे तिघींचाही मोठा हाशा पिकला तिचं बोलणं ऐकून. पौर्णिमा म्हणाली, बरं चल, मी काय घालू सांग बरं. शिवांशी म्हणले, एखादा ड्रेस घातला तरी चालेल. नको नको, ड्रेस नको, आता त्यांना नाही आवडणार.
आता पौर्णिमा पटकन म्हणाली. शिवांशी आणि अस्मीने एकमेकींकडे पाहिलं आणि पौर्णिमेचे ते बोलणे ऐकून आणि पाहून त्या दोघी मंद हसल्या. अस्मी म्हणाले, ठीक आहे, आता रात्रीचे 8 वाजलेत. जवळपास 11-12 वाजेपर्यंत जागतील सगळे. तू असं कर, यातली एक साधी सिंपल आणि हलकी साडी निवड. मी पिनअप करून देते. शिवांशी म्हणाले, अरे तू ती करेल ना स्वतः. पौर्णिमा म्हणाली, दीदी मला नाही येत साडी नेसायला. शिवांशीने विचारलं, मग याआधी साडी नेसायची ती कोण करायचं? पौर्णिमा अस्मीच्या गळ्यात पडत म्हणली, हे माझं सगळं मम्मी करायची, म्हणून मी साडी घातली की वाड्यावर अजिबात थांबत नव्हते. आठवतंय का? शिवांशीला आठवलं. तरीच तू जेव्हा साडी नेसून यायची तेव्हा लगेच घरी पळायचीस. बापरे, हे मला काही माहीतच नव्हतं. अस्मीने पौर्णिमेला एक अत्यंत सुंदर नाजूक नक्षीकाम असलेली गुलाबी रंगाची साडी नेसवली आणि आता चंद्रासारखी गोरी गोरी पौर्णिमा त्या गुलाबी साडीत जणू पौर्णिमेचा गुलाबी चंद्रच भासत होती. काही वेळात तिला तयार करून त्या दोघी खाली गेल्या. प्रियांशवर आला. दारावर टकटक करत म्हणला, चल पौर्णिमा, झालं का? पौर्णिमेने हळूच दार उघडले आणि बापरे, अबोल नवरीचा लूक पाहून प्रियांश क्षणभर पाहतच राहिला. नाजूक, लाजरी, लांब सडक काळेभोर केस एका बाजूने पुढे घेतलेले, नाकात छोटीशी मोरडी, ओठांवर शिवांशीने लावली ती नाजूक गुलाबी लिपस्टिक, कपाळावर छोटीशी खड्याची टिकली, माथ्यावर भरलेला सिंदूर, भुऱ्या सुऱ्या डोळ्यात भरलेले काजळ आणि लूक पूर्ण करण्यासाठी डोक्यावर नव्या नवरीच्या संस्काराची जाणीव करून देणारा घेतलेला पदर, सडपातळ बांधा, गोऱ्या गालांवर हळदीचा खुललेला रंग आणि नाजूक मनगटात मॅचिंग बांगड्या. कमी होती तर फक्त मेहंदीची, पण अगदी स्वप्नपरीसारखी दिसत होती ती. आणि आपले राजे तरी काय कमी होते का? पिळदार शरीरयष्टी, परफेक्ट फिटिंगचा शर्ट, रुंद छाती, जबरदस्त चॉकलेट बॉईज लुक आणि चेहऱ्यावर हलकेच मशीन मारून सेट केलेले दाढीचे खुंट. पौर्णिमाला असे पाहताच प्रियांशने काळजावरच हात ठेवला आणि म्हणाला, बापरे, काय हे? मला जर माहिती असतं ना तू सौभाग्य अलंकार घातल्यावर इतकी सुंदर दिसशील तर. पौर्णिमा लाजत म्हणली, मग काय हो, तर काय? प्रियांशने पटकन दार बंद केलं आणि तिला तशीच हवेत उचलून घेत म्हणला, अगं, केव्हाच तुला माझी बायको केली असती. असे म्हणत तो तिच्याजवळ सरकला. पौर्णिमाने त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाली, अहो बस ना. शिवांशी दिला कळालं आहे, आता नका करू ना प्लीज असं. प्रियांश म्हणला, हो का, पण तू मला आता काय म्हणालीस ते सांग आधी. अहो, पौर्णिमा लाजून म्हणाली, अहो. ते ऐकताच प्रियांशने स्वतःचे अंग सोडून दिले आणि गादीवर धपकन पडला. पौर्णिमा घाबरली आणि म्हणली, अहो, काय झालं तुम्हाला? प्रियांशने तिला तशीच मिठीत ओढून घेतलं आणि म्हणाला, अगो सुखद धक्का बसलाय ग मला. पौर्णिमा त्याला धक्का देत म्हणली, शी, लग्न झाल्यानंतर असंच बोलतात ना. तो म्हणाला, तू मगाशी कशी होतीस आणि आता त्या विवाह चित्रपटातल्या पूनमसारख्या गुणांची झाली आहेस. काय भानगड काय? लागलेत वाटतं लग्नांच्या अक्षदांचे गुण. आत्तूने चांगली समज दिलेली दिसते. आत्ता जातो आणि आत्तूचे पाय धरतो. पौर्णिमा हळूच म्हणाली, अहो, मला पण यायचं आहे खाली जेवायला, सोबत न्या ना मला, लाज वाटते. प्रियांश हसला आणि म्हणाला, बरं चल, पण लाज तर मला वाटायला हवी ग, पळून आणले ना मी तुला आणि लाजतेस तू. असे म्हणत दोघे हसत खाली आले. दिवाणखान्यात सर्वजण एकत्रच बसले होते. प्रियांश आणि पौर्णिमेला सोबत खाली येताना पाहून आबासाहेबांनी शिवमराजेंच्या चेहऱ्यावर एक तृप्त हास्य उमटलं. रॉयलवाड्याची नवी नवरी आता खऱ्या अर्थाने या घराचा आणि प्रियांशच्या आयुष्याचा सुंदर भाग बनली होती. तर यांची उद्या हळद किसक्याची पार्टी बघूया एकदम अतरंगी. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. आणि आजचा भाग कसा वाटला ती कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.